दरम्यान महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचं घोडं उमेदवाराबाबत अजूनही अडलेलंच आहे। महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी उद्धव ठाकरेंनी जावं असा आग्रह काँग्रेस आणि शरद पवारांच्या गटाचा आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीतून विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आग्रह केला जातोय। मात्र अर्ज भरायला अवघा एक दिवस बाकी असताना अजूनही अधिकृत निर्णय झालेला नाही। उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्यासंदर्भात अजूनही निर्णय घेतला नसला तरी उद्धव ठाकरे सोडून इतर उमेदवारांबाबतही अद्याप चर्चा सुद्धा झालेली नाही। त्यामुळे उद्धव ठाकरे शेवटच्या दिवशी निर्णय घेऊन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात यावर पुढचं सगळं गणित अवलंबून आहे। उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे 99% उमेदवार असतील, पण 1% सांगता येत नाही असं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलंय। विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवाराची घोषणा झालेली नाही। त्यात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेवर जावं यासाठी आग्रह केला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।